हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. देवाच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. मग काहीतरी गोडाचा प्रकार केलाच पाहिजे. मग काय करायचं, सीझन तर मँगोचा संपत आला होता, पण काही मँगो माझ्याकडे होते. तर म्हटलं मँगोचा शिराच करूया आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. चला तर मग बघूया मी हा मँगोचा शिरा कसा बनवला आहे. याच्यासाठी मी 2 मोठे आंबे घेऊन त्याचा पल्प काढलेला आहे. 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, 2 वाटी दूध, काजू, बदाम, पिस्ते तुमच्या आवडीनुसार असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. जरासं मीठही घेतलेलं आहे. आता कढई गरम करून त्याच्यामध्ये मी 1 वाटी इतका रवा घालून छानपैकी परतून घेणार आहे. रवा मंद गॅसवर 10 ते 15 मिनटं छान सुवास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. रवा परतून घेणं अतिशय गरजेचं आहे. रवा परतल्यामुळेच शिरा छान शिजतो, छान फुलतो आणि त्याला छान रंगही येतो. मग 10 ते 15 मिनटं आपण रवा छान परतून घेऊया. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले. असाच सपोर्ट तुमचा माझ्या प्रत्येक व्हिडिओसोबत राहू द्या. लाईक, शेअर, कमेंट प्रत्येक वेळी करत राहा. रवा छान परतोय एकीकडे, तोपर्यंत आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेत ते रफली चॉप करून घेणार आहोत. इथे मी 1 मुठी बदाम, अर्धी मुठी काजू आणि अर्धी मुठी पिस्ते एवढंच घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲडजस्ट करू शकता. रवा आपला 10 मिनटं छान परतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जितका रवा घेतला होता तितकंच तूप घालून घेणार आहोत आणि या तुपासोबतही रवा अजून 10 ते 15 मिनटं छान परतून घेणार आहोत, तेही मंद आचेवर. आपण तुपामध्येही रवा तेवढाच परतून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो रव्याला आणि खूप छान खमंग सुवास वाटतो. आता आपण जेव्हा तुपासोबत रवा परततोय तेव्हाच 5 मिनटं झाली की 5 मिनटानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स कापले होते तेही ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ. तेही तूप आणि रव्यासोबत छान परतून घेऊ. असं केल्यामुळे ड्रायफ्रूट्सलाही छान रंग येतो आणि तेही खूप छान खुसखुशीत होतात. त्याच्यामुळे ड्रायफ्रूट्ससुद्धा इथेच आपण त्या रव्यासोबत परतून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रवा काढून त्याच्यात तूप घालून ड्रायफ्रूट्स वेगळेही परतून घेऊ शकता. पण आता एवढी लेंदी प्रोसेस करण्यापेक्षा 5 मिनटं रवा आपण तुपासोबत परतल्यानंतर ड्रायफ्रूट्स घातले तरीही चालतो, तरीही छानच फ्लेवर येतो. आता 10-15 मिनटं रवा ड्रायफ्रूट्स मी छानपैकी परतवले. मग त्याच्यामध्ये 2 वाट्या इतकं दूध घातलेलं आहे. 2 वाट्या दूध अगदी परफेक्ट प्रमाण आहे. एवढ्या दुधामध्ये रवा खूप छान फुलतो आणि छान शिजतो सुद्धा. आता आपण रवा दुधासोबत छान शिजून घेणार आहोत. दूध रवा सगळं शोषून घेतो आणि सुटा होतो. तुम्हाला आधी दूध जास्त वाटेल तर घाबरून जायची गरज नाही. वेळ घेतल्यानंतर तो बरोबर चांगला शोषून घेतो. आता आपण एक झाकण ठेवून छानपैकी रवा शिजून घेणार आहोत. एखादी वाफ काढून घेणार आहोत. वाफ काढून झाली की आपण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा चांगलं स्टर करून त्याच्यामध्ये 1 वाटी इतकी साखर घालून घेणार आहोत. साखरही छान मिक्स करून घेणार आहोत आणि लगेचच त्याच्यावर 1 वाटी इतकं मँगोचा पल्प घालून घेणार आहोत. मँगोचा पल्प घातल्यानंतरही आपल्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे.
अशा प्रकारे आपला मँगोचा शिरा तयार आहे. जेव्हा मँगोचा पल्प आणि साखर घालतो तेव्हा रवा थोडासा पातळ वाटतो, पण तेव्हा घाबरून जायची नाही. रवा चांगला शिजला की रवा मोकळाही होतो, घट्टही होतो आणि छान दाणेदार असा आपला मँगोचा शिरा बनून तयार होतो. आता आपण हा मँगोचा शिरा मी एका केळीच्या पानावर घेऊन सर्व करणार आहे आणि देवाला नैवेद्य दाखवणार आहे. मी सर्व करताना त्याच्या बाजूला सुकलेल्या गुलाबांच्या पाकळ्याही लावलेल्या आहेत सजावटीसाठी. त्याने रवा खूपच छान दिसतो. तुम्ही एकदा ही मँगो शिऱ्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओ पाहत राहा आणि असाच प्रतिसाद अखंड माझ्या सगळ्या व्हिडिओंसोबत तुमचा असू दे. थँक यू सो मच.